रोज रोज तीच कामं, सकाळी उठायचं, साफसफाई करायची, चहा नाश्ता करायचा, सगळ्यांसाठी जेवण बनवायचं, धुणी भांडी करायची, सगळ्यांचं मन जपायचं, मग स्वतःचं मन मारून का होईना. तर असंच असतं प्रत्येक गृहिणीचं आयुष्य थोड्याफार फरकाने. कारण गृहिणी या शब्दातच गृह म्हणजे घर आहे आणि गृहिणी म्हटलं ती राहणार फक्त घरातच. तर सगळ्यांचा असंच एक समज आहे की गृहिणीनं फक्त घरातच राहायला पाहिजे. पण तिलाही वाटतं कधी कधी की घराच्या बाहेर पडावं, चार भिंतीच्या बाहेर पडावं, कधीतरी मोकळ्या हवेत जावं, एक दिवस का होईना छानपैकी मनसोक्त फिरावं, की ज्या दिवशी ना तिला कुठलंच काम करावंसं वाटू नये. पण असं होतं का कधी? कधीच होत नाही. आणि ज्या दिवशी थोडा वेळ मिळालाही ना, तर त्या दिवशी गृहिणी करतात काय, तर इंस्टाग्रामवरती त्याच्यावरतीच रील्स स्कोर करत बघतात, यूट्यूबवरती बघतात आणि दुसऱ्यांचं आयुष्य बघून असं वाटतं की अरे वा, हे किती छान आहे, त्यांचं आयुष्य किती छान आहे, किती छान राहतात, त्यांचं घर किती छान आहे, हे कपडे वगैरे हे स्वतः किती छान राहतात. आणि मग आपण दुसऱ्यांची कंपॅरिझन करत राहतो. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. तर आज आम्ही दुपारी 4 वाजता गेलो होतो. थोडंफार ऊन पडलं होतं, मग आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. रावांना टिफिन घ्यायचा होता, तोही स्टीलचा. आधीचा होता तो नको होता, आता स्टीलचा पाहिजे होता, म्हणून आम्ही दुकानला आलो. आज बाजार भरला होता, बाजारातच जायचं होतं, पण गर्दी बघून नको म्हणले मुलं आहेत सोबत आणि परत गाडी लावायची सुद्धा पंचायत आहे. आणि ते छान छान डबे होते, चौरंग होतं छान, आणि जे किचनसाठी किंवा ऑर्गनायझरसाठी जे काही सामान लागतं ना ते छान होतं. बास्केट होते आणि बरंचसं सामान होतं की जे बघून ना खरंच घ्यावं असं वाटत होतं. पण म्हटलं नको, ज्या गोष्टीसाठी आलो तेच गोष्ट घेऊ. टिफिन घेतला आणि बरंचसं सामान होतं, मला खूप आवडलं. मग म्हटलं चला थोडंसं एक शूट करून घेते. आणि मग ते सामान बघत बघत टिफिन घेतला आणि थोडंसं क्लिकसुद्धा केलं. तर झालं असं की आपलं प्रत्येक गृहिणींचं ना असं असतं की घरातली ती कामं करून ना रोज तीच कामं करून कंटाळा येतो आणि मनावरनं एक प्रकारचं दडपणसुद्धा येतं आणि त्यामुळे डिप्रेशन येतं, चिडचिड होते की काय आपलं आयुष्य, रोज तेच ते काम करा आणि दुसरं तर काहीच नसतं आपल्या आयुष्यात करायला. तर मग अशावेळी चिडचिड होणं साहजिक असतं. म्हणून त्यासाठी आठवड्यातून का होईना कुठेतरी बाहेर जाऊन यायचं. तर आम्ही असं बऱ्याचदा बाहेर जात असतो, परंतु आता दक्ष छोटा आहे त्यामुळे यावर्षी तर असं झाले, कारण अप्पू जेव्हा छोटी होती माझी तेव्हा आम्ही कुठेही जायचो बाहेर, पण त्याला जास्त सहन होत नाही बाहेरचं वातावरण असं थंड हवे पाण्याचं. तर आम्ही जास्त जात नाही. गेले 4-5 महिने झाले मी कुठं बाहेर गेले नाही. लास्ट मी कुणाचा तरी बर्थडेला गेले होते तेवढंच. तर मी त्यांना माझी आज खूप चिडचिड होत होती आणि मी त्यांना म्हटलं की माझं आयुष्य तर तिहार जेलमधल्या एखाद्या कैद्यासारखं झालं की 4 भिंतीतच राहा आणि राहायचं आहे तर मग कामसुद्धा करावं लागेल. तर बस जेलात राहायचं आणि काम करायचं, बस माझं एवढंच आयुष्य आहे. मी कुठं आता वरती राहायला आलो तर खालीसुद्धा मी जात नाही, काहीच नाही. मी असं उगं त्यांच्यासमोर बडबड करत होते. तर शांत बसले आणि म्हणले चल मग आता येऊ आपण बाहेरून चौकातून, थोडं सामान आणायचे ते पण घेऊ आणि एक चक्कर मारून येऊ. तर मग उगाच आम्ही फक्त असं गाडीवर बसून ना, खूप जे लाँग ड्राईव्ह म्हणतात ना असं कारमध्ये बसून, तर तशी आमची लाँग ड्राईव्हची कल्पना ही वेगळी आहे. आम्ही मस्तपैकी आमची बाईक काढतो आणि जिकडं जावंसं वाटलं ना तिकडं आम्ही लांब फिरून येतो आणि बस रिटर्न घेऊन घरी येतो. काही जे खावंसं वाटलं ते खातो, बस आमचं हेच लाँग ड्राईव्ह असतं. तर मग सामान घेतलं आणि घरी आलो. कारण की मग लगेच मध्ये ना पाऊस चालू झाला. मग ते म्हणले बघ, याच्यासाठी मी तुला बाहेर आणत नाही, कारण की आता असं असतं इथं पाऊस आहे तर तिथं पाऊस नाही आहे, ऊन आहे आता तर लगेच पाऊस येतो आणि याच्यामुळे मुलांची पण तब्येत बिघडते आणि तुझी पण. आता आमची तब्येत बिघडली तर चालेल, म्हणजे मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते, आमची तब्येत बिघडली तर चालेल, पण तुझी तब्येत बिघडली तर सगळं घर अस्ताव्यस्त होतं. म्हणजे एक प्रकारे माझं कौतुक करत होते की मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते, हेच मला कळत नव्हतं. पण म्हटलं ठीक, त्यांचंही बरोबरच आहे, कारण की आता वातावरणच असं आहे की आपली तब्येत बिघडते, मुलांची तब्येत बिघडते आणि त्यामुळेच आपण तर तेही त्यांच्या जागी बरोबर होते आणि मलाही सुद्धा कुठेतरी बाहेर थोडं फिरावंसं वाटत होतं, जावंसं वाटत होतं, माझंही बरोबर होतं. पण म्हटलं ठीक आहे, आपल्या दोघांचंही बरोबर आहे. तर मग बस आम्ही थोडंसंच फिरून आलो आणि येताना आम्ही बुंदी घेतली, कारण माझ्या दक्षला ना बुंदी खूप आवडते आणि तो खूप
त्याच्यासाठी ना त्याला दिसली ना बुंदी, म्हणजे तो गोड खाया आहे, म्हणजे गोड खायला आवडतं त्याला खूप. तर मग बुंदी घेतली आणि घरी आलो बुंदी घेऊन. तर त्याचं चाललं होतं त्याला जरी म्हटलं ना असं की तुला बुंदी पाहिजे का, तर मग हां, त्याला की शब्द बोलता येत नाही, परंतु तो त्याच्याच सांगत असतो की त्याला ती गोष्ट पाहिजे म्हणून. तर प्रत्येक गृहिणीचं ना असंच एक असतं की घरातली तेच ती कामं करून कंटाळा येतात, चिडचिड होते. मग असं बाहेर गेलं ना छान वाटतं. नाही फिरायला चांगल्या ठिकाणी, परंतु असं 4 माणसात वेगळ्या ठिकाणी जिथं गाड्या आहेत, चांगलं नेचर आहे, माणसं आहेत, थोडंफार आपल्या घराच्या 4 भिंतीच्या बाहेर असं पडलं ना तर छान वाटतं. तर मग काही वस्तू बघायला मिळतात, काही गोष्टी बघायला मिळतात, काही लोकांची वेगवेगळे जे काही त्यांचं बोलीभाषा, अशा कुठलीही गोष्ट असेल जी आपल्या घरातल्यापेक्षा ना बाहेर अशी वेगळी गोष्ट आपण बघतो, ऐकतो, त्यामुळे ना आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो, चांगला होतो. कारण की तेच ते गोष्टी करून, तेच ते कामं करून ना आपण खूप कंटाळवाणं झालेलो असतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, विचारांवर होतो. कारण की चांगल्या गोष्टी आपण बघितल्या, ऐकल्या, केल्या तर त्याचा परिणाम आपल्यावर चांगलाच होतो. कधी-कधी चिडचिडपणा होतो ना, तर मग आपण ना ती घरची कामंसुद्धा ना कधी चिडचिडपणानेच करतो किंवा करायचीच म्हणून जबरदस्तीनं करतो. हो की नाही? तुम्ही याच्याशी रिलेट करत असाल तर कमेंट करा हो. तर मग बुंदी खाल्ल्याच्या नंतर आम्हाला खायची होती पाणीपुरी. मग पाणीपुरीचे फुगे जे आहेत मी घरीच तळत असते, फक्त ते पाणी वगैरे बाहेरून आणतात. मग छानपैकी कांदा कट करून घेतला आणि मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय केले. त्याच्यानंतर आता बुंदी आणि पाणीपुरी खाऊन तर आमची भूक झालीच होती थोडंफार. आता संध्याकाळचं जेवण काय करायचं म्हणून आम्ही केला होता मसाले भात. आणि बस आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि सांगायचा मुद्दा एकच होता की आपलं गृहिणीचं आयुष्य थोडाफार फरकाने सारखंच असते, फक्त आपण कुणाशी ना कंपॅरिझन नाही केली पाहिजे की यांचं आयुष्य असं, माझं असं. आणि त्यातल्या त्यातही ना आपण थोडंफार बाहेरसुद्धा फिरून आलं पाहिजे. 4 भिंतीत राहणंच हेच आपलं जग नाही आहे. तर बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या वातावरणाचा, लोकांचा, माणसांचा आपल्यावर परिणाम होत असतो. तर कधीतरी आठवड्यातून, महिन्यातून बाहेरसुद्धा फिरा. त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वतःला अपडेट ठेवू शकता. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.